नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो आता अंजलीसमोर आता ह्या राकेशचं खरं रूप कसं येतं, परंतु आता राकेश पलटी मारून मात्र अंजलीच्या जीवावर कसा उठतो आणि अर्णव मात्र त्याला त्याच्या पापाची शिक्षा कशी देतो. ईश्वरीवर हात उचलणाऱ्या आणि ईश्वरीला मारायला निघालेल्या ह्या राकेशला, या नराधमाला मात्र आता या राजशिर्केंच्या घरातून अगदी म्हणजे अर्णव कसा घराच्या बाहेर काढतो हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो चला तर वाट कसली बघतात. आता मित्रांनो हे बघा, राकेशला असं वाटतं की अर्णवने आपले सगळे काही पैशाचे व्यवहार बंद केलेले आहे, परंतु त्यालासुद्धा ही माहिती नसेल की आपण काय करू शकतो. म्हणून आता ते पासबुक आहे तर सात्विका फॅशनचं पासबुक वापरून मात्र बँकेमधून अर्णवची खोटी सही करून त्यावर आता उलाढालाचा व्यवहार करणारा हा राकेश मात्र एक ना एक दिवस आता पकडला जातो. कारण आता हे सत्य अर्णव समोर येत आहे आणि हे सर्व अर्णवनेच केलं असेल. आता हे सगळं काही समजल्यानंतर जेव्हा अर्णव बँकमध्ये येतो आणि तो माणूस आहे तर तो जो माणूस पैसे घेण्यासाठी राकेशचा माणूस तेथे आलेला असतो, हे मात्र आता अर्णवच्या समोर सत्य आल्याने मात्र त्याने राकेशचं नाव घेतलेलं असतं. जाताना मात्र आता तो ईश्वरीला सांगून गेलेला असतो की हे राकेशचंच काम आहे. ईश्वरी म्हणते की हो, हे तर राकेशचंच काम आहे, काही झालं तरी त्या राकेशला मी नाही सोडणार. या धुंदीत मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव घाईने घरी यायला निघतो आणि त्यात म्हणजे आता घरातील सगळेजण हे बाहेर गेलेले असतात आणि आता ईश्वरी एकटीच घरी असते. आता राकेशसुद्धा घरात नसतो, परंतु आता ह्या राकेशला कुठून खबर लागते कारण आता माहिती नाही. कारण लगेच आता ईश्वरी जेव्हा पासबुक शोधण्यासाठी अंजलीच्या रूममध्ये येते, ईश्वरीला डाऊट आलेला आहे की आता हे सर्व ह्या राकेशने केलेलं आहे, मग आता आपण त्याला सोडायचं नाही. अर्णव सरांना तो त्रास देतोय. आता मात्र काही झाले तरी त्या नराधमाचं सत्य सगळ्यांच्या समोर यायलाच पाहिजे. काही झालं तरी आता अर्णव सरांचा गैरफायदा करणाऱ्या या नराधमाला आता सोडायचं नाही. म्हणून ईश्वरी अंजली ताईंच्या रूममध्ये येते आणि अंजली ताईंच्या रूममध्ये आल्यानंतर मात्र आता ती पासबुक शोधत असते आणि त्याच वेळेस आता तेथे ड्रॉवरमध्ये हे पासबुक मात्र आता सापडलेलं असतं. आणि ते पासबुक सापडल्यानंतर ईश्वरी म्हणते की नक्की आता अंजलीताई मला माफ करा, मी तुमच्या रूमची अशी झडती घ्यायला नको, पण ह्या पापाचा चेहरा जेव्हा तुमच्यासमोर येईल ना तेव्हा मात्र तुम्हाला धक्का बसेल. असे म्हणून मात्र आता ईश्वरीने ते पासबुक शोधलेलं असतं आणि त्याच वेळेस आता हा नराधम तेथे येतो आणि तेथे आल्यानंतर मात्र आता लगेच तो ईश्वरीवर जबरदस्ती करतो. ईश्वरीला म्हणतो की पासबुक माझ्याकडे दे, परंतु आता ईश्वरी काही पासबुक द्यायला तयार नसते. काही झालं तरी आता मी तुला पासबुक देणार नाही. तो अर्णव सरांच्या खोटे सहीचा वापर करून इतकाच मोठा गैरव्यवहार करूच कसा शकतो. आणि त्याच वेळेस आता अर्णव हा इतका पेटून उठलेला असतो. कारण अर्णवला जेव्हा आता बँकमधून फोन आल्यानंतर तो बँकेत गेलेला असतो आणि त्या माणसांनी मात्र जो पैसे घेण्यासाठी आलेला आहे राकेशचा माणूस तर त्याला थांबून ठेवलेलं असतं. आणि आता राकेशचं हे सत्य मात्र अर्णवसमोर आल्याने तो घाईने घरी येतो आणि घरी आल्यानंतर बघतो तर काय, हा राकेश ईश्वरीला अगदी म्हणजे तिच्या नरडीचा घोट घ्यायला निघालेला असतो. ईश्वरीला म्हणतो की पासबुक दे. ईश्वरी धावतच कसाबसा राकेशला ढकलून देते आणि रूममधून बाहेर येते. रूममधून बाहेर आल्यानंतर हॉलमध्ये ती आलेली असते आणि तेथे ती खाली पडते. राकेश तिच्या अंगावर धावून येतो आणि धावून आल्या क्षणी मात्र तो ईश्वरीचा नरडीचा घोट घेतो. ईश्वरी म्हणते की वाटेल ते जे काही करायचं आहे ते कर, परंतु जीव गेला तरी चालेल, परंतु मी तुला नाही सोडणार. काही झाले तरी तुझ्या प्लॅनचा मी फ्लॉप करणार आणि तुझा असली चेहरा सगळ्यांच्या समोर येणार. अरे नराधमा, मलासुद्धा फसवलं आणि आता अर्णव सरांना फसवायला तर निघाला, परंतु अंजली ताईंनासुद्धा तू फसवलं. अरे त्या बिचारीची काय चूक आहे? अरे ती इतकं देवासमोर तुला मानते आणि तू तिच्याशी असं वागतो. लाज वाटायला हवी तुला नराधमा, कुठे फेडशील हे पाप? तेव्हा आता राकेश म्हणतो की पासबुक दे. जर पासबुक दिलं नाही तर मात्र मी तुझा जीव घेईल. आता ईश्वरी घाबरायला तयार नसते. ईश्वरी म्हणते की वाटेल ते कर, परंतु मी तुला नाही सोडणार.
आता मात्र तो ईश्वरीच्या डोक्यात मात्र टेबलवरून आता तो चंबू आहे तर उचलतो आणि ईश्वरीच्या डोक्यात घालणार आणि तिचा गळा त्याने जोरात दाबलेला असतो। त्या क्षणी आता अर्णव तेथे आलेला असतो आणि अर्णव मात्र देवासारखा धावून येतो। समोर जे काही दृश्य आहे ते बघतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकून अर्णवला खूपच राग येतो। अर्णवला इतका राग आलेला असतो की काय करू आणि काय नाही, म्हणून तो अगदी त्या राकेशची गचंडी धरतो आणि त्याला जोरात मारत असतो। माझ्या बायकोवर हात उचलतो, परंतु आता बायकोवर हात उचलण्या अगोदर माझ्या अगदी लाथेला तुला सामोरं जावं लागेल, म्हणून मात्र अर्णव लाथेखाली राकेशला तुडवतो। अरे पाप्या, माझ्या बहिणीला तर फसवलं आणि माझ्या बायकोवर हात उचलतो, तिच्यावर वाईट नजर ठेवतो। लाज वाटायला हवी, ती तुझ्या बहिणीसारखी होती। तेव्हा आता राकेश आणि अर्णव यांच्यामध्ये तुडम असं भांडण झुपलेलं असतं आणि त्या ईश्वरी बिचारी इतकी घाबरलेली असते। ईश्वरीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते आणि तिने त्याच वेळेस ते पासबुक आहे तर ते बाजूला ठेवलेलं असतं आणि आता अर्णव हा राकेशच्या अगदी वर बसून त्याला मात्र अगदी मारत असतो आणि त्याच वेळेस होतं काय मित्रांनो, ज्याची भीती होती तर तेच सत्य आता ह्या अंजलीसमोर आलेले असतं। तिच्या जीवासाठी आणि तिच्या प्रेमापोटी मात्र हे काही आता अर्णवने आणि ईश्वरीने लपून ठेवलेलं जे सत्य इतक्या वर्षीचं आहे तर ते मात्र सत्य आता ह्या अंजलीसमोर आणि आजीसमोर आलेलं असतं। आता अंजली हे जे काही बघते तर जोरात चिंटू असे ओरडते, परंतु तिच्या हातातील जे काही पूजेची थाळी आहे तर ती खाली पडते आणि ते पूजेचं ताट पडल्या क्षणी मात्र आता ईश्वरी खूप घाबरते आणि जोरात चिंटू असं ओरडणारी ईश्वरी आहे तर म्हणजे अंजली आहे तर ती मात्र आता हे सर्व पाहते तर ती म्हणते की हा सर्व काय आहे। अंजलीला त्या क्षणी मात्र चक्कर येते आणि अंजलीला चक्कर आल्यानंतर अंजली खाली पडते। ईश्वरी धावतच जाते, अंजली ताई करत अंजलीला धरते आणि त्याच वेळेस अर्णवसुद्धा आता आपल्या बहिणीच्या जीवासाठी धावत जातो आणि आता ह्या राकेशला म्हणतो की तुला मी नाही सोडणार। आता अंजलीला काही कळत नसतं। आजी विचारते की काय झालं, अरे अर्णव तू असं का वागतोस, नक्की तुला काय झालेलं आहे, तू का जावई बापूंच्या मागे लागलास। आता अर्णव म्हणतो की आजी तुला काही माहिती नाही, मी तुला सगळं सांगायला तयार आहे, पण त्याच वेळेस आता ईश्वरी ओरडते की अर्णव सर शांत व्हा, अंजली ताईंच्या जीवाचा विचार करा, अंजली ताईंना आता सावरणं खूप कठीण आहे। आणि आता मात्र अंजली पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते, काय करावं कुणाला काहीच कळत नसतं। घाईने मात्र अंजलीला आता इकडे हॉस्पिटलला आणले जाते। अंजलीच्या जीवन मरणाचा अगदी हा एक क्षण आता चालून आलेला असतो। अंजलीला काही कळत नाही, कारण देवासमोर मानणाऱ्या आपल्या ह्या नवऱ्याला आपल्या भावाने इतकं मारलं याचा जबर धक्का तिला बसलेला असतो, परंतु अंजलीला अजूनपर्यंत हेच माहिती नाही की नक्की आता हे सर्व काय आहे, अर्णव असा का वागतो। आता अंजली समोर जेव्हा आता हे सत्य सांगायला अर्णव सांगायला तयार होतो, पण आता ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर प्लीज असं सांगायचं नाही, अंजली ताईंच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। म्हणून आता घाईने अंजली ही म्हणजे कोमात जात असते, परंतु ईश्वरी आता अगदी अंजली ताईंसाठी देवाकडे प्रार्थना करते। एका हातावर दिवा ठेवून मात्र ती अगदी इतकी तिचा हात भाजेपर्यंत जोपर्यंत अंजली शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आता ईश्वरी गणपती बाप्पांसमोर उभी असते आणि गणपती बाप्पांसमोर उभी राहून ती गणपती बाप्पांना प्रार्थना करते की हे बघ देवा काही कर, परंतु माझ्या बहिणी समान असणाऱ्या माझ्या अंजली ताईचा जीव वाचव, काही झालं तरी त्यांना काही होऊन देऊ नको, कारण ह्या पाप्याची नजर त्यांच्यावर पडून देऊ नकोस। अरे माझ्या अंजली ताईची काही चूक नाही, अगदी सोज्वल मनाची माझी अंजली ताई आहे। आणि त्याच वेळेस आता ईश्वरीची प्रार्थना देवप्पाने ऐकलेली असते आणि आता अंजली शुद्धीवर येते। शुद्धीवर आल्यानंतर आता ती चिंटू करत असते। अर्णव घाईने आता आत जातो। अंजली पहिला प्रश्न त्याला विचारते की चिंटू काय झालं होतं, तू यांना का मारत होता, नक्की असं काय घडलं होतं। तेव्हा आता अर्णवला काय करू आणि काही नाही अशी अवस्था होते। अंजलीला हे सत्य कसं सांगू, आणि जर मी माझ्या अंजलीला हे सत्य सांगितलं तर मात्र अंजलीच्या जीवावर काय बेतेल। एकतर लहानपणी आमची आई आम्हाला त्या कारणामुळे सोडून गेली आणि आज माझ्या बहिणीवर सुद्धा तीच अवस्था
अगदी म्हणजे ह्या राकेशने तिची केलेली आहे. नक्की आता तिला हे सत्य कसं सांगायचं तेच मला नाही कळत. म्हणून अर्णव आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आपल्या बहिणीसाठी मात्र तो सगळं काही अगदी सहन करून घेतो आणि शेवटी मात्र आता सहन करून घेतल्यानंतर आता तो अंजलीला म्हणतो की ताई तू शुद्धीवर ये, बाळाची काळजी घे, कारण तुझ्यावर आता बाळाची जबाबदारी आहे. बाळाचा जन्म होईपर्यंत तुला तुझी काळजी घ्यावी लागेल. मी आत्ता तुला काही सांगू शकत नाही. आता मात्र राकेश म्हणतो की अगं बघ बघ तुझा भाऊ माझ्याशी कसं वागलास बघ. काय आता राकेशच उलटं अंजलीला अगदी हाताचा बावला बनून मात्र अर्णवच्या विरुद्ध भडकून देतो. आता अंजली जे काही आता ह्या अर्णवला बोलत आहे ते सर्व काही अर्णव ऐकून घेतो. ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, परंतु आता अंजलीताईंचे डोळे कसे उघडायचे हे मात्र आता ईश्वरी ठरवते. आणि आता ह्या राकेशचं खरं चेहरा मात्र सगळ्या आजीसमोर तर आलेला असतो आणि वल्लरी मामी त्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर मात्र राकेशचा खरा चेहरा आलेला असतो. परंतु अंजलीला एक सत्य सांगून शेवटी यातून सावरून घेतलेलं असतं, पण तरीसुद्धा अंजलीसमोर राकेशचा खरा चेहरा येणार असतो. आणि आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं, अंजलीच्या जीवाचा हा धोका कसा टळलेला असतो. म्हणून अर्णव ईश्वरीची माफी मागतो आणि आज मात्र माझी ताई तुझ्यामुळे वाचली, खरंच ईश्वरी तू खूप चांगली आहे, म्हणून तो ईश्वरीचे आभार मानून ईश्वरीला जवळ घेतो आणि दोघेही आता एकमेकांच्या जवळ येतात आणि ईश्वरीला खूप आनंद होतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.